कोविडची साथ पुन्हा आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र जगभर पसरते. महाराष्ट्रातही याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. पहिल्या लाटेच्या आणि दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आपल्या असं लक्षात आलं की यासाठी सरकारी आरोग्य व्यवस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी ही कुठली औषधं वापरावीत, या नवीन साथीमध्ये ही लक्षणं जी आहेत ती कशी बरी करावीत, यासाठी काही नवीन औषधं आहेत का, आणि त्याचप्रमाणे या साथीचं नियोजन ठिकठिकाणी कशा प्रकारे करावं, कुठली संशोधनं करावी किंवा कुठले तपासण्या कराव्यात, याबद्दल सरकारला माहिती देण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवला जातो. पहिल्या लाटेच्या वेळेला डॉक्टर संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स बनवला होता. डॉक्टर संजय ओक हे बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. त्यानंतर त्यामध्ये डॉक्टर शशांक जोशी हे मधुमेह तज्ज्ञ होते. डॉक्टर राहुल पंडित हे इंटेन्सिव्ह स्पेशालिस्ट होते. त्याचप्रमाणे डॉक्टर अविनाश सुपे देखील त्याच्यामध्ये होते, की जे माजी डीन आणि वैद्यकीय शिक्षणामधले खूप मोठे तज्ज्ञ आहेत. परंतु आत्ताच्या या कोविडच्या नव्या साथीमध्ये JN1 या विषाणूच्या नव्या साथीमध्ये महाराष्ट्र सरकारने आधीची जी टास्क फोर्स आहे ती रद्द करून नवीन टास्क फोर्स निर्माण केलेली आणि खरोखर अतिशय चांगली टास्क फोर्स आहे. यामध्ये भारतातल्या ICMR या संशोधन संस्थेच्या प्रमुखपदी किंवा त्यामध्ये खूप मोठं काम केलेल्या डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली आहे. डॉक्टर रमण गंगाखेडकर हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी HIV आणि त्याचप्रमाणे या कोविडच्या काळातही खूप मोठं काम केलेलं आहे. त्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री देखील दिलेली आहे आणि ते ह्याचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस ह्याचे जे हेल्थ सायन्सेस ह्याचे ज्या प्रमुख होत्या त्या डॉक्टर लेफ्टनंट कर्नल माधुरी कानिटकर यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर BJ मेडिकल महाविद्यालयाचे डॉक्टर राजेश कार्यकर्ते, की ज्यामध्ये संशोधन आणि इतर नियोजनामध्ये त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्याचबरोबर पुण्यातले नामवंत फिजिशियन आणि ज्यांनी कोविडच्या या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये पुण्यामध्ये खूप मोठं कार्य केलं. पुणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सचा एक मोठा अनुभव त्यांनी घेतलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व डॉक्टरांना आणि समाजाला आणि हॉस्पिटल्सना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. ते डॉक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर हे खूप चांगल्या पद्धतीचं पॅनेल आहे आणि हे पॅनेल निश्चितच आपल्याला या नवीन कोविडच्या साथीमध्ये उपयुक्त ठरू शकेल. सर्व समाजाला किंवा सर्व महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला या नवीन विषाणूच्या नव्या साथीबद्दल ते चांगलं मार्गदर्शन करू शकतील. ही जी टास्क फोर्स आहे याचं मुख्यत्वे जे काम असतं ते या नवीन आलेल्या विषाणूबद्दलची माहिती, त्याला तोंड द्यायचं, त्याचे प्रतिबंधक उपाय काय, तो जर झाला तर त्यामध्ये त्याची उपाययोजना काय करायची, किती दिवस या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवायचं, या पद्धतीची सर्व माहिती ही किंवा त्याच्याबद्दलचा सल्ला हा सरकारला द्यायचा असतो. आणि खरोखरच हे एक अनुभव संपन्न आणि चांगलं पॅनेल आहे. अनेक ठिकाणी आता असं टीका होतीये की आधीच्या टास्क फोर्सला का बरं रद्द केलं, परंतु आपण जर पाहिलं तर आधीच्या टास्क फोर्समध्ये ज्यांना संसर्गजन्य आजारांचा अनुभव आहे किंवा त्यांच्याबद्दल त्या समस्या ज्या निर्माण होतात त्या निवारण करण्याचा ज्यांना अनुभव आहे अशा पद्धतीचे जे डॉक्टर्स होते हे नवीन होते. ते खरोखर खूप मोठे डॉक्टर्स होते, नो डाऊट. परंतु आत्ताचे जे डॉक्टर्स आहे हे त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवानी खरोखर समृद्ध आहेत, पण त्याचबरोबर त्यांना याच प्रकारच्या साथींना तोंड देण्याचा आणि त्यांचं नियोजन करण्याचा एक चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे ही टास्क फोर्स खरोखरच चांगली आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारचे आणि आरोग्य खात्याचे खरोखरच अभिनंदन करणं आवश्यक आहे.